दरम्यान सध्या उठलेल्या असहिष्णुतेच्या वादात आता ऑस्कर विजेता AR रहमानने सुद्धा उडी घेतली। 2 महिन्यांपूर्वी मलाही असहिष्णुतेच्या प्रसंगाचा सामना करावा लागल्याचं प्रसिद्ध संगीतकार AR रहमानने म्हटलंय। शिवाय आमिरच्या भावनाशी रहमान सहमत आहे, पण त्यासाठी हिंसक प्रतिक्रिया देणं योग्य नाही असं रहमानचं म्हणणं आहे। शिवाय रहमानच्या मते पुरस्कार परत करण्याचा पर्याय निषेध व्यक्त करण्याचा योग्य मार्ग आहे। रहमान काल संध्याकाळी गोव्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत होता आणि या महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे गोव्याचे प्रतिनिधी अनिल पाटील आपल्या सोबत आहेत। अनिल, AR रहमान यांनी या सध्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं वक्तव्य केलेले आहे। या काल कार्यक्रमामध्ये AR रहमान आणखी काय म्हणाला? AR रहमानांचं असं मत होतं की देशभरात एक असहिष्णुतेचं वातावरण तयार झालेलं आहे आणि या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी काही लोक आपापल्या पद्धतीनं, म्हणजे त्यांची जी पद्धत असेल, जी पद्धत अहिंसावादी असेल आणि हिंसक नसणार आहे, अशी कोणतीही प्रतिक्रिया देणं हे प्रत्येक माणसाच्या स्वातंत्र्याचा हक्काचा भाग आहे आणि त्याचा मी समर्थन करतो आणि त्यांना मी मानतो। या पद्धतीचं हे उद्गार AR रहमाननी काढलेले आहेत आणि अशाच प्रकारचे देशात जे एक असहिष्णुतेचं वातावरण आहे त्यामुळं काही लोकांना टार्गेट केलं जात आहे, तर याचाही मी बळी आहे। अनिल, तू दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। 2 महिन्यांपूर्वी मलाही असहिष्णुतेचा अनुभव आला होता। आमिरच्या भावनेशी मी सहमत आहे असं प्रसिद्ध ऑस्कर विजेता संगीतकार AR रहमानने गोव्यात म्हटलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।